हरिः ओम नमस्कार. भारतीय विचार साधना पुणे यांनी सौ स्मिताताई कुलकर्णी ज्या मानसशास्त्र या विषयावरच्या सिद्धहस्त लेखिका आहेत, महाराष्ट्र टाइम्स सारख्या सुप्रसिद्ध सुप्रतिष्ठित वर्तमानपत्रात ज्यांचे सातत्याने लेख येत असतात, त्यांच्या मदतीने पुण्याला या कोरोनाग्रस्त काळामध्ये जे प्रचंड संकट उभं राहिलं आणि पुण्यातल्याच समाजसेवी बांधवांनी भगिनींनी पुढाकार घेऊन जी सेवा केली, त्या सगळ्याचा एक सुंदर अहवाल रिपोर्ट ऑन काउन्सिलिंग सर्व्हिसेस इन पेंडेमिक असा एक साधारण 63 पानी रिपोर्ट हा एका लघुपुस्तिकेच्या रूपात छापण्याचा निर्णय घेतला. आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या विमोचनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्वप्रथम मी स्मिताताई कुलकर्णी आणि भारतीय विचार साधनेचे सर्व कार्यकर्ता चमू यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. तो रिपोर्ट जेव्हा मी वाचला तेव्हा मला सहजपणे परमेश्वराचं जे एक नाव करुणा घन असं वर्णन केलं जातं त्याची आठवण झाली. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रल्हाद जेव्हा संकटात होता त्यावेळेला खांबातून परमेश्वर प्रगट झाले, नृसिंह रूपात प्रगट झाले. द्रौपदी जेव्हा संकटात होती तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वस्त्र रूपानी तिला सर्व प्रकारची सहायता करून तिच्या शीलाचं रक्षण केलं. तर असा परमेश्वर हा करुणाघन आहे. आणि या कोरोना काळामध्ये पुण्याला विशेषतः समाज बांधवांनी भगिनींनी जो पुढाकार घेऊन काम केलं आहे ते अद्वितीय आहे. आणि हे काम तर झालं, परंतु त्याला अतिशय उत्तमरित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, शब्दबद्ध करणं हे त्याहीपेक्षा कठीण काम आहे. परंतु स्मिताताईंनी ते काम लीलया पार पाडलं. अतिशय सुंदर असं त्याला रूप दिलेलं आहे. मला आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या अजून 2 घटनांची आठवण या निमित्ताने झाली. पुण्याला हे जे समाज बांधव बंधू भगिनी आपलं घरदार सोडून आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेला पुढे आले, त्याच्यात कुठलाही भेदभाव नव्हता, कुठल्याही उच्च नीचतेचा विषय नव्हता. समाजातल्या सर्व स्तरापर्यंत घटकापर्यंत जसं श्रीधर स्वामींनी वर्णन केलं आहे की विश्व पूर्ण भाग घटकमित्याचा, मी वेगळा नाही आहे आणि या माझ्या बांधवांवर जे संकट आलं आहे त्याच्याकरता मी धावून गेलं पाहिजे. ही जी त्यांना प्रेरणा झाली, त्या प्रेरणेच्या 2 घटना आपल्या भारतीय संस्कृतीत आहेत. एक आहे गोवर्धन पूजेच्या निमित्ताने इंद्र कुपित झाला आणि एक मोठं संकट हे निर्माण झालं. आपल्याला ती सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि कृष्णाने फक्त एकच बोट लावलं, परंतु संपूर्ण गाव आपल्या घरच्या लाठ्या काठ्या घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या तिथे उभा राहिल्या, त्याला आपला आधार दिला. ही जी समाज शक्ती आहे भारतातली, हे भारताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आत्ता मागच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये जगन्नाथ यात्रा निघाली. कोरोना काळामुळे त्याच्यामध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्या रथयात्रेचंही वैशिष्ट्य काय आहे की तो रथ काही घोड्यांनी नाही चालत, तर जनसागर तिथे उभा असतो आणि त्यांचा हात लागतो आणि तो रथ ओढल्या जातो. हे जे असं एक वेगळ्या प्रकारचं संकट संपूर्ण विश्वावर आलं, त्याच्यामध्ये पुण्यानी एक वेगळं अद्भुत असं उदाहरण प्रस्तुत केलं आहे आणि ते शब्दबद्ध झालं. हे खूप विशेष आहे. सुंदर असे त्याचे वेगवेगळे उपभाग केलेले आहेत. कोणाकोणाला आम्ही मदत केली, छोट्या छोट्या केस स्टडीज आहेत
आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे हे जगभर सगळ्यांना वाचायला उपलब्ध आहे. मला विश्वास आहे की अगदी लवकरच भारतीय विचार साधना हा रिपोर्ट मराठी, हिंदी एवढंच नव्हे तर भारतातल्या विभिन्न भाषांमध्ये हा भाषांतरित करेल. परमेश्वर त्यांना अशी प्रेरणा देवो, त्यासाठी आवश्यक धन शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो. आपल्या पुण्याला डॉक्टर श्रीपती शास्त्री हे प्राध्यापक होते. त्यांचा PhDचा थेसिस पूर्ण झाला होता आणि गाईडचं ते जे पहिलं पत्र घ्यायचं असतं, सही घ्यायची आणि तो आपला थेसिस सबमिट करायचा. ज्या दिवशी आपल्या गाईडची सही घ्यायची आहे, आपल्या गुरुदेवांची सही घ्यायची आहे, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. केवढा मोठा आघात होता श्रीपती शास्त्रींच्या मनावर. परंतु इतिहास असं सांगतो की श्रीपती शास्त्री डगमगले नाहीत. त्यांनी पुनश्च 5 वर्ष तन मन धनपूर्वक नवीन विषय घेऊन, नवीन आपला मार्गदर्शक घेऊन आणि आपली PhD पूर्ण केली. श्रीपती शास्त्री या नावाच्या मागे डॉक्टर श्रीपती शास्त्री हे नाव लागलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख आदरणीय सूर्यनारायण राव संघावरच्या पहिल्या बंदीच्या काळामध्ये मद्रास, आजकाल ज्याला चेन्नई म्हणतात, तिथे जेलमध्ये होते आणि तिथे कैद्यांना बिडी फुकट देण्याची परंपरा होती. सरकारतर्फे बिडी दिली जायची जेल यंत्रणेत. आता हे संघाचे प्रचारक जेलमध्ये यांना बिडी मिळायची, यांचा काही संबंधच नाही. पण त्यांना समजलं की हा बिडी खूप मौल्यवान आहे, ही पैशामध्ये कन्व्हर्ट होत असते. आणि मग त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला. रामकृष्ण मठाचे संन्यासी तिथे प्रवचन द्यायला यायचे दर रविवारी. या आठवड्याभरात जेवढ्या बिड्या मिळायच्या त्या विकून जे काही 5-10 रुपये मिळत असतील ते या साधू संन्यासाला द्यायचे ते. आणि पुढच्या रविवारी ते विवेकानंदांचं साहित्य घेऊन यायचे. जो काही कालखंड ते 8-10 महिने वर्षभर त्या जेलमध्ये राहिले असतील मद्रासच्या, त्या कालखंडात त्यांनी संपूर्ण विवेकानंद त्याचा स्वाध्याय करून आत्मसात केले. आणि त्यांच्या नेतृत्वात भारतामध्ये संघाच्या माध्यमातून 1.25 लाखाहून अधिक अशी सेवा कार्य निर्माण झाली. तर आपल्या ह्या जीवनयात्रेमध्ये अशी संकट समस्या येत असतात, परंतु त्यावेळेला न डगमगता उभं राहणं. काही जणांजवळ अशी स्वतःची आत्मिक शक्ती असते त्यांच्या पूर्वसंस्कारांमुळे, त्यांच्या घरच्या सगळ्या वातावरणामुळे, तपस्येमुळे. परंतु काहींना अशा संकटकाळी एक आधार पण आवश्यक असतो. पहिले आधार फिर सुधार असं हिंदीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे. आणि म्हणून आपण रस्त्यावरून चालताना पडलो तर पहिल्यांदा खरचटलं असेल तर तिथे त्याची मलमपट्टी करणं, हे काम समुपदेशनाच्या माध्यमातून पुण्याला हजारो लोकांनी केलं. परंतु या आता सगळे हे घटना घडून गेल्यानंतर शांतपणे आपल्या घरी बसून आपण विचार केला पाहिजे की पुण्यालाच असे पण अनेक लोक असतील ना की ज्यांना समुपदेशनाची गरज पडली नाही. त्यांच्यावरही संकट आलं, परंतु त्यांना समुपदेशनाची गरज पडली नाही. तर ठीक आहे, आता तो प्रसंग होऊन गेला. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक सांगितला आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा. जी काही व्यथा आपल्याला झाली असेल ती सोडून द्यायची, तिथे अटकून नाही राहायचं. आपण या असा सगळ्या दुःखातून, इतिहासातून काहीतरी शिकत असतो. ते घर म्हणून तिथे राहायचं काम नसतं त्याच्यात. आत्ता माझ्या वाचण्यामध्ये रोबिन शर्माचं एक खूप सुंदर पुस्तक आलं, 5 AM क्लब. त्याची टॅगलाईन आहे, ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. आता आपण जे ब्राह्ममुहूर्त म्हणतो, काकड आरती, भूपाळी, असं जे सगळं परंपरेने आहे, तोच सगळा विषय त्यांनी प्रत्येक चॅप्टरमध्ये मनावर बिंबवला आहे.
आपण म्हणतो शरीर, मन, बुद्धी, आत्मा हे स्वस्थ राहिलं पाहिजे. आत्ता आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतांनी यमनियमाच्या निमित्ताने, योग दिवसाच्या निमित्ताने एक योगयुक्त रोगमुक्त स्वस्थचित्त कुटुंब असा पण एक उपक्रम घेतला. तर हे सगळं स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी त्यांनी थोडेसे इंग्रजी शब्द वापरले. हार्ट सेट, हेल्थ सेट, माइंड सेट, सोल सेट. विषय तोच आहे. 15 लाखाहून अधिक असे त्याच्या पुस्तकांच्या प्रती जगभर विकल्या गेल्या. म्हणजे ही गरज आहे लोकांना ह्या ज्ञानाची, या स्वाध्यायाची. आणि म्हणून आपण आपल्या जीवनशैलीचं एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे या निमित्ताने, असं माझ्या मनात येत आहे. मी काही उपदेश करण्यासाठी मोठा योग्य असा व्यक्ती नाही आहे. सगळ्यांच्या सोबत सहज सामूहिक चिंतन असं आपण समजा. आपल्या कम्फर्ट झोनमधून आपण व्हॉलेंटरी डिस्कम्फर्ट असे काही संकल्प छोटेसे करू शकतो का? आपल्या घरी वॉशिंग मशीन आहे, पण आठवड्यातून एकदा मी माझे स्वतःचे कपडे स्वतः धुवीन. छोटेसे कष्ट करण्याची तयारी. ज्ञानेश्वरांच्या आत्ता येते आषाढी एकादशी, पालखी सुरू आहे. त्या मर्यादेमध्ये मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तर हे जे आपल्या भारतीय परंपरेमध्ये ईश्वर शरणता, हा परमेश्वर आहे हे सर्व जग चालवतो ह्याच्यावरची श्रद्धा ठेवून आत्मविश्वासयुक्त असा आपला व्यवहार होणं. रामकृष्ण परमहंसांनी काय केलं? संशय राक्षसाचा निपात केला, वध केला. विवेकानंदासारख्या कुशाग्र बुद्धिमान युवकाला ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याला भाग पडला. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो उपक्रम भारतीय विचारसाधनेने केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे, उत्तम आहे. या निमित्ताने एक प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबियांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक स्वास्थ्य उत्तम राहावं अशी जीवनशैली, अशी जीवनमूल्य, अशी जीवनदृष्टी आपण सर्वजण धारण करू. आणि हे सारं सामर्थ्य आणि ही कृपा परमेश्वर आपल्याला प्रदान करो अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.